डॉक्टर श्रीरंग गायकवाड पत्रकार सध्या डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पत्रकार अत्रे या विषयावर त्यांची PhD झाली आहे. 22 वर्ष प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल या पत्रकारितेच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. लोकमत, सकाळ ॲग्रोवन, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती, IBN लोकमत, मी मराठी न्यूज चॅनल, भारत फॉर इंडिया, मुंबई, पुढारी, पुणे अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलंय. प्रबोधनकार.com या वेबसाईटचे ते संपादक आहेत. अवघा रंग नावाने त्यांचं ब्लॉग लेखन सुद्धा आहे. वर्तमानपत्रांबरोबरच चित्रलेखा, लोकप्रभा या साप्ताहिकांमधून सुद्धा ते लेखन करतात. संत साहित्याची त्यांना विशेष आवड आहे. रिंगण नावाच्या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिक आषाढी अंकाचं त्यांनी संपादक म्हणून काम पाहिलंय. विठाई या सकाळ माध्यम समूहाच्या आषाढी वार्षिक विशेषांकाचं संकल्पक आणि संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. IBN लोकमत चॅनलवरील भेटी लागी जीवा या पंढरीच्या वारीवरील कार्यक्रमाचे ते प्रोड्युसर आहेत. IBN लोकमत, मी मराठी, कलर्स मराठी, झी 24 तास, ABP माझा या वाहिन्यांवरून संत साहित्याचे ते विवेचन करतात. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा या संतांवरील पुस्तकांचे संपादन सुद्धा त्यांनी केले आहे. पुणे विद्यापीठात मराठी साहित्याचे ते अध्यापन करतात. शिवाय मराठी पत्रकार संघ मुंबई, बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नलिझममध्ये पत्रकारितेचे सुद्धा अध्यापन करतायत. सकाळ कोल्हापूर आवृत्तीमध्ये ते निवासी संपादक म्हणून कार्यरत आहेत. माऊली रामकृष्ण हरी. आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचं नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा काय वर्णू. असं अलंकापुरी अर्थात आळंदीचं सुंदर वर्णन संत नामदेवरायांनी करून ठेवलेलं आहे. आळंदीमध्ये गेल्यावर आणि ज्यांनी विश्वकल्याणाचं पसायदान मागितलं अशा श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर आपल्याला शांतीची एक अलौकिक भावना मनामध्ये दाटून येते. मी तर जेव्हा जेव्हा जातो आळंदीच्या मंदिरात तेव्हा मला असं वाटतं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मानवतेची त्रिसूत्री आहे, ही त्रिसूत्री खऱ्या अर्थानं 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणावरूनच जगाला सांगितली. सामाजिक ऐक्याची, प्रेमाची, बंधुभावाची प्रतीकं आपल्याला माऊलींच्या या मंदिर परिसरात पाहायला मिळतात. महाराष्ट्र घडवणाऱ्या संतांची एक परंपरा थोडक्यात सारांश रूपात सांगितली जाते. ती म्हणजे ज्ञान याचा एका, नाम याचा तुका आणि कबीराचा शेखा. आता याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर ते संत एकनाथ, संत नामदेव ते संत तुकाराम यांचा उल्लेख आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे संत कबीर ते संत शेख मोहम्मद अशी एक परंपरा या सारांशामधून सांगितली जाते. सुमारे 125 वर्षांपूर्वी वाराणसीवरून, उत्तर भारतातून, काशीवरून संत कबीरांची पालखी पंढरपूरला येत होती. ज्यांचा केवळ उत्तर भारतावरच नाही तर संपूर्ण भारतावर मोठा प्रभाव आहे असे संत कबीर महाराष्ट्रात आले आणि या संत चळवळीमध्ये सामील झाले. अशा संत कबीरांचा विचार आजही महाराष्ट्रात सांगितला जातो. असा हा संत कबीरांच्या विचारांचा वारसा चालवणारं एक ठिकाण आळंदीत आहे. आणि मंदिरा शेजारी म्हणजे माऊलींच्या मंदिराच्या पश्चिम महाद्वाराजवळ हा संत कबीर महाराजांचा मठ आहे. सामाजिक ऐक्याचे विचार या मठातून सांगितले जातात. समाजामध्ये त्यांचा प्रचार प्रसार केला जातो. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपला जो ऐतिहासिक वारसा आहे, आपले जे इतिहास पुरुष आहेत त्यांचा आणि या वारकरी विचारधारेचा अत्यंत घट्ट असा ऋणानुबंध आहे, अनुबंध आहे. हाच कबीरांचा आणि संतांचा वारसा या संत कबीर मठातून चालवला जातो. हा संत कबीर मठ 1765 मध्ये या ठिकाणी आळंदीत स्थापन झाला. मूळचे नगरचे असलेले रामदास बाबा लोंढे हे वयाच्या 7व्या वर्षी नाशिकला जो कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या साधूंच्या झुंडीबरोबर वाराणसीला अर्थात काशीला गेले. तिथं त्यांनी काही वर्ष अध्ययन केल्यानंतर ते परत आळंदीत आले
आणि मानवतेचा मंत्र देणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराच्या शेजारी त्यांनी हा कबीर मठ स्थापन केला आणि तिथून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. या कबीर घराण्याकडे सामाजिक कार्याचा एक मोठा वारसा परंपरा चालत आलेली आहे. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ याच भागामध्ये रुजली. म्हणजे आळंदीतल्या या मठामध्ये या चळवळीबाबत चर्चा विचार विनिमय झाले आणि तिथून ती महाराष्ट्रभर गेली. विशेषतः आळंदीचा जो खेड, जुन्नर, ओतूर हा जो परिसर आहे, या परिसराने मोठ्या प्रमाणात महात्मा फुलेंच्या चळवळीला पाठिंबा दिला आणि याच परिसरामध्ये हा कबीरपंथीय किंवा कबीरांच्या विचारांचा, या मठांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे साहजिकच महात्मा फुलेंना या भागातून मोठा पाठिंबा मिळाला. या कबीर घराण्यामधीलच एक सत्पुरुष एकनाथ बाबा हे बडोदाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे गुरु होते आणि या एकनाथ बाबांकडून कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वेळोवेळी सल्ला घेत असत. अजून एक महापुरुष म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मूळचे कबीरपंथीच. डॉक्टर बाबासाहेब आपल्याला 3 गुरु आहेत असे सांगत. त्याच्यातले पहिले गुरु म्हणजे तथागत गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर आणि तिसरे गुरु म्हणजे महात्मा फुले. म्हणजे या परंपरेचे पाईक असलेलं हे जे घराणे आहे, यांचा हा जो अनुबंध आहे, तिथून आलेला जो वारसा आहे ते पुढे चालवत आहे. हा जो संत कबीर महाराजांचा मठ आहे तो सामाजिक चळवळीचं एक केंद्रच बनला. महाराष्ट्रामधला जो शेतकरी कामगार पक्ष आहे, या पक्षाची स्थापना किंवा स्थापनेची बीज याच कबीर मठामध्ये रोवली गेली. हे घराणं जसं समाजापासून कधीही दूर गेलं नाही, तसं समाजाने त्यांना स्वीकारलं, त्यांचं नेतृत्व स्वीकारलं, त्यांचे विचार स्वीकारले. म्हणूनच तर 1952 मध्ये ज्या राज्यात निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये श्री पंढरीनाथ कबीर बुवा यांना आमदार म्हणून या खेड आळंदी मतदारसंघानं निवडून दिलं. पंढरीनाथ कबीर बुवा आळंदी नगर परिषदेचे यांनी सलग 25 वर्ष आळंदी नगर परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं. सद्गुरू रामदास बाबा यांचे दुसरे सुपुत्र वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी तुकाराम महाराज कबीर बुवा हे काशी क्षेत्री गेले. तिथल्या कबीर कीर्ती मंदिरात त्यांनी अध्ययन केलं आणि त्यानंतर महाराष्ट्र तसं महाराष्ट्राच्या बाहेरही नावलौकिक मिळवलं. पंढरपुरात जेव्हा विठ्ठल मंदिर मुक्तीचा महासंग्राम सुरू होता त्याच वेळी या संग्रामाला पाठबळ देण्यासाठी म्हणून वारकरी महामंडळाची स्थापना याच आळंदीच्या कबीर मठामध्ये झाली. याच परंपरेतले अलीकडच्या काळातले केशव महाराज कबीर यांनाही समाजात मोठी मान मान्यता होती. त्यांनी आपल्या परंपरेचं काम सातत्यानं पुढे नेलं. वारकरी चळवळीचे ते मोठे नेते होते. महाराष्ट्रातल्या पालखी संघाचे अध्यक्ष होते आणि आळंदीने त्यांना 1966 साली नगर परिषदेचे अध्यक्षही बनवलं होतं. सर्वजण त्यांना प्रेमाने बापू म्हणायचे. या बापूंचा आणि माझे वडील हबप निवृत्तीबुवा गायकवाड यांचा मोठा स्नेह होता. बापूंनी सामाजिक ऐक्याच्या कामाला नेहमी पाठबळ दिलं असे बापू म्हणजे आळंदीकरांच्या गळ्यातले ताईत होते. बापूंनी दीर्घकाळ वारकरी चळवळीचं नेतृत्व केलं. आता त्यांचे चिरंजीव हबप चैतन्य महाराज कबीर बुवा सध्या या मठाची परंपरा सांभाळत आहेत. कबीर विचारांचा जो धवल ध्वज आहे तो त्यांनी खांद्यावर घेतलेला आहे आणि स्वतः उच्च शिक्षित म्हणजे सिव्हिल इंजिनियर असलेले चैतन्य महाराज कीर्तन करतात, गावोगावी फिरून समाजामध्ये जागृती करतात. वैशाख वद्य दशमीला या कबीर घराण्यातले चौथे सत्पुरुष सद्गुरू रामदास बाबा यांचा अमृत महोत्सवी पुण्यस्मरण कार्यक्रम सुरू होतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाचं संकट आपल्या भोवती घोंगावत आहे आणि त्यामुळं हा कार्यक्रम मुख्यत्वे इंटरनेटवरून सोशल मीडियावरून होणार आहे आणि या निमित्तानं काही समाज प्रबोधनाचं ज्ञानदानाचं काम करावं म्हणून चैतन्य महाराजांनी 13 ते 19 मे या दरम्यान रोज सायंकाळी 5 वाजता एक प्रबोधन सत्र ठेवलेलं आहे. युट्यूबवरून, फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून या सोशल माध्यमांमधून हे प्रबोधन आपल्यापर्यंत येणार आहे. त्याचा लाभ आपण नक्की
घ्यायचा असं आवाहन मी या निमित्ताने करतो. मला असं वाटतं चैतन्य महाराजांचा हा जो उपक्रम आहे तो नव्या पिढीला आपल्या परंपरेची ओळख करून देणारा तर ठरेलच, पण आपली जी परंपरेतली जी मंडळी आहे त्यांना सुद्धा एका प्रकारे त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा देण्याचं हे काम चैतन्य महाराज कबीर आणि त्यांचा कबीर मठ या उपक्रमाच्या निमित्ताने करतो आहे. संत कबीर महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद कबीर महाराजांच्या पाठीशी तर आहेच, पण मीही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान पंढरीनाथ की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु कबीर साहेब की जय. सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. युगे 28 विठुरी उभा वामांगी रुखमाई दिसती शोभा. पुंडलिकाचे बेटी परब्रह्म आलेगा चरणी वाय भीमा उद्धरी जगा. भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये प्रगट झाले. मृत्यूलोकामध्ये निर्गुण असणारा परमात्मा सनुगुरु सगुण रूपाने पंढरी क्षेत्रामध्ये प्रगट झाला. हे आपल्या सर्वांचं महत् भाग्य आहे. तुकोबा सांगतात पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. हा परमात्मा जो आहे तो द्वापार युगामध्ये असलेला गोप गोपिकांसमवेत खेळ खेळणारा, त्यांना आनंद देणारा आनंदकंद श्रीकृष्णचंद्र परमात्मा गोकुळाहून पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाच्या रूपाने प्रगट झाला. वेद पुरुष नारायण योग्याचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. वेदाला त्या नारायणाचं वर्णन करायला लागलं पण शब्द कमी पडले. वेदाने न इति असं निषेधमुखाने ज्या परमात्म्याचं वर्णन केलं. योगी त्यांची साधना ब्रह्मसाधना शून्यतेच्या रूपाने परिपूर्णतेच्याकडे वाटचाल करत असताना सुद्धा त्या योगीजनांना परमात्म्याचं दर्शन झालं नाही. मुक्त स्थितीमध्ये असणाऱ्या जीवनमुक्त महात्म्यांना सुद्धा भगवान परमात्म्याचं दर्शन झालं नाही. असा भगवान परमात्मा आमच्यासारख्या सगुण भोळ्या भक्तांसाठी पुंडलिकाच्या भावार्थाने या मृत्यूलोकामध्ये प्रगट झाला. असं संत परंपरेने संत मांदियाळीने भगवान परमात्म्याच्या प्रगटीकरणाचं वर्णन या ठिकाणी केलेले. पण आपण एक पाहिलं पाहिजे की पुंडलिकाचा भाव भगवान परमात्मा प्रगट होण्यासाठी काय होता. देवाची साधना आराधना पुंडलिकाने केली पण भगवान परमात्मा प्रगट झाले नाही. पूर्वायुष्यामध्ये असं सांगितलं जातं, अशी कथा परंपरेने समाजामध्ये आहे की मात्या पित्यांच्या सेवेपासून पुंडलिक हा वंचित राहिला होता. देवाच्या आराधनेने सुद्धा भगवान प्रगट झाले नाही. इच्छा असून सुद्धा देवाला प्रगट होता आले नाही. आणि निरंतर मात्या पित्यांच्या सेवेमध्ये भक्तराज भक्त शिरोमणी भक्त मुनी पुंडली मात्या पित्यांच्या सेवेमध्ये बाबांना एवढे तल्लीन झाले की त्या सेवेला वंदन करण्यासाठी कायम लक्षात ठेवलं पाहिजे देव हा सेवेचा भुकेला आहे, भक्तीचा भुकेला आहे. म्हणून निर्गुण असणारा परमात्मा ज्ञानदेव देवाचं वर्णन करताना त्याची विशालता त्याचं निर्गुण परमात्म्याचं वैशिष्ट्य वर्णन करताना फार बहारदारीने वर्णन करतात. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण जेते तो अरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुण्या. निर्गुण परमात्म्याचं ज्ञानदेवांनी वर्णन केले. कारण ज्ञानदेवांकडं ज्ञानाची तेजाची अलौकिक प्रतिभा होती आणि म्हणून त्या अलौकिक प्रतिभेचं तेज सामर्थ्य त्यांना शब्दांकित करता आलं. सत्य असणारा परमात्मा भगवान परमात्म्याचं वस्तुवाचक नामाविधान सच्चित आनंद स्वरूप असणारा परमात्मा ज्ञानदेवाने सत्य शब्दाने या ठिकाणी अभिव्यक्ती केलाय. ज्ञान संपन्न परमात्मा पण त्या परमात्म्याची विशालता केवढी आहे.
गगनाचे प्रावरण, आकाशालाही व्यापून ठेवणारा, प्रावरण शब्दाचा अर्थ पांघरून, आकाशाला सुद्धा जो पांघरून घालू शकतो, अशी ज्याची व्यापकता आहे, अशी ज्याची विशालता आहे, असा परमात्मा, गुणरहित असलेला परमात्मा, रूपरहित असलेला परमात्मा, नाही रूप गुण वर्णरहित असणारा परमात्मा, ज्ञानदेव सांगताय आम्ही डोळ्यांनी पाहिला. तो हरे श्रीहरी पाहिला डोळेवरी. पण तो परमात्मा पुंडलिकाच्यामुळे आपल्या सर्वांना पाहता आला. असा परमात्मा पुंडलिकाने मात्या पित्यांची जी सेवा केली, त्या सेवेच्या माध्यमात प्रगट झाला. आणि ती सेवा अलौकिक सेवा आहे. म्हणून ज्ञानदेव सुद्धा गीतेच्या देव द्विज गुरुप्राज्ञ या श्लोकावर अभिप्राय देताना ज्ञानदेव गुरु शब्दाची व्याख्या करताना सांगतात, महाराजांनी ज्ञानदेवांनी वर्णन केले. ज्ञानदेव ही भूमिका मात्या पित्यांच्या स्वरूपामध्ये मांडताय. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे, तया सेवीच कीर शरीरे लोन कीचे. ज्ञानदेव सांगतात की जगामध्ये सर्वोत्तम तीर्थ काय असेल तर आपले आई वडील. आणि आपल्या माता पित्यांच्या सेवेसाठी आपलं शरीर जे, आपलं आयुष्य आपण खर्ची करा. सर्व जगातील तीर्थांचं आशीर्वाद आपल्याला जागेवर प्राप्त होईल. आणि हीच सेवा भक्त शिरोमणी पुंडलिकाने केली. आणि पुंडलिकाने ही सेवा केल्यानंतर साक्षात भगवान परमात्मा, निर्गुण असणारा परमात्मा, तुकोबांच्या भाषेमध्ये वेदाला जो परमात्मा सापडला नाही, श्रुतीला जो परमात्मा सापडला नाही, योग्यांना जो परमात्मा सापडला नाही, मुनिजनांना, मुक्त महात्म्यांना जो परमात्मा सापडला नाही, तो परमात्मा तुकोबा सांगतात, तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. आमच्यासारख्या भोळे भक्त जे आहेत, भाविक भक्त आहेत, त्यांच्या भक्तीच्या अंतःकरणातली जो भाव आहे त्याचं प्रगटीकरण पुंडलिकाने केलं. आणि पुंडलिकासाठी भगवान परमात्मा प्रगट झाला. पण वैशिष्ट्य असे बाबा, तो पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा रममान झाला होता की त्याला भगवान परमात्मा आल्यानंतर सुद्धा देवाला थांबवायला लागलं. साधनेचा आविष्कार, साधनेचा परिपाक आणि साधनेची आत्मप्रौढी काय असू शकते हे भक्त पुंडलिकाचं उदाहरण. म्हणून नामदेवराय आरतीमध्ये प्रारंभ करताना सांगतात, हा परमात्मा 28 युग पंढरी क्षेत्रामध्ये कटीवर हात ठेवून उभा, युगे 28 विटेवर उभा, वामंगी रुक्माई दिसते शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाय भीमा उद्धरी जगा. चंद्रभागेच्या तीरावर 28 युग हा परमात्मा आपण उभा आहे. देवाने पुंडलिकाला भेट दिली. विचार की पुंडलिका, तुझ्या माता पित्यांच्या सेवेने, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालोय आणि तू आता वरदान माग. मला काही मागायचं असेल तर तू माग. पुंडलिकाने बाबांनो, संतांचं हे वैशिष्ट्य आहे. जगत कल्याणासाठी संत हे मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात. नवे नवे मानवाची सर्वोच्च अवस्था काय असेल मृत्यू लोकातील, तर ती संत आहे. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. संतांचा अवतार कार्य काय असेल ते जगत कल्याण. ज्ञान तुकोबा सुद्धा ही भूमिका सांगतात. अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जड. सृष्टीमधील याचे यावत केवळ मानव हा संतांसमोरचा नाही. हा निसर्ग जो आहे, ही सृष्टी जी आहे, या सृष्टीची मधील सर्व प्राणीमात्रांच्या, निसर्गातील सर्व गोष्टींच्या कल्याणासाठी भगवान परमात्म्याचं प्रगटीकरण अवतार कार्य होत असतं. आणि हीच भूमिका पुंडलिकरायाने देवाकडे प्रार्थना करताना मागितली. पंचमहापातकी विश्वासघातकी, ज्यासी यमादिकी गांजेली, ऐसिया अनाथा करीरे सनात, पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा. देवा, या मृत्यू लोकामध्ये ज्यांच्या हातून पातक होते, ज्यांच्याकडनं विश्वासघात होतोय, समाजाला निसर्गाला ज्यांच्याकडनं त्रास होतोय, संहार होतोय,
अशी जी मंडळी आहेत, अशी जी पातकी मंडळी, त्यांच्या अंतःकरणामध्ये सनात होण्याची प्रेरणा निर्माण होऊ दे. कारण देवा यांचा कैवार घेणारा जगामध्ये कोणी नाही. अशा लोकांचा समाजामध्ये बाबांनो फक्त आणि फक्त तिरस्कार असतो. काय असतो? तिरस्कार. समाज दुष्कृत्य करणाऱ्यांना स्वीकारत नाही. आणि मग जन्माला तर आलेत, आणि जन्माला आल्यानंतर त्यांच्या जीवनाची साफल्यता होणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचे जीवन साफल्य होण्यासाठी, मंगल होण्यासाठी भगवान परमात्म्याकडे पुंडलिकरायाने वर मागितला की देवा असे जे पतित आहेत, ज्यांना वाली कोणी नाही, त्यांना सनात कर. आणि तुकोबा या पुंडलिकाच्या प्रार्थनेचं देवाने जो वर दिला आहे, तो प्रसंग नामदेवरायांबरोबर जगद्गुरु तुकोबा वर्णन करताय की मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. की जसे असतील, मूढ शब्दाचा अर्थ मूर्ख, पापी जसे असेल तसे देवा त्यांना या भव नदीतून, भवसागरातून पहिले तेराला नाही. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांचे. पुंडलिकाने जो आशीर्वाद भगवान परमात्म्याला मागितला, तो आशीर्वाद देवाने पुंडलिकाला दिला आणि तुमचा आमचा सर्वांचा बाबांनो उद्धार झाला. म्हणून या देवाचा अवतार पंढरी क्षेत्रामध्ये झाला. भक्त पुंडलिकाने पात्या पित्यांच्या सेवेने पुंडलिकाला पाचारण केलं. आणि भगवान परमात्मा नामदेव महाराज सांगतात 28 युग झाले या जगताच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या सगुण भोळ्या भाविक भक्तांसाठी आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उभा आहे. आणि देत असताना सर्व संत सांगतात की या परमात्म्याचा आद्य वारकरी आदिशंकर, आदिनाथ भगवान शंकर. विठ्ठल नाम 3 अक्षरे अमृत पान केले शंकर. सद्गुरु निवृत्तीनाथ याचा अभिप्राय देता येतात की भगवान श्री पांडुरंगाला श्री विठ्ठल हे पण नामाभिधान. आणि 3 अक्षरी जो मंत्र आहे विठ्ठलाचा, या मंत्राचा उच्चार पहिल्यांदा कुणी केला असेल तर भगवान शंकराने केला. म्हणून या मूर्तीच्या शिरोभागावर, डोक्यावर भगवान शंकराचं लिंग सुद्धा स्थापित आहे. म्हणून त्या काळापासून असलेली ही मूर्ती आज सुद्धा तीच मूर्ती 28 युग पंढरी क्षेत्रामध्ये विठेवर उभा आहे. आणि आपण त्या मूर्तीचं सगुण स्वरूपाचं दर्शन घेतो. तुकोबा सांगतात, गुणाला विठईवरी पितांबरधारी सुंदर तो, डोळे कान त्याचे ठाई मन पावरा, निवारून जाय माया ऐशी छाया कृपेची. फार गोड संदर्भ तुकोबाने दिलाय. या जगतामध्ये जे दुःख आपल्याला प्राप्त होते, वेदांत शास्त्रामध्ये मायाची उपमा दिली. ती माया देवाच्या कृपेने तुकोबा सांगतात आमच्या जीवनामध्ये कृपेची छाया बनली. म्हणून या परमात्म्याचं अवर्णनीय वर्णन संतांनी केले. ज्ञानदेव तर फार पुढे जाऊन सांगतात, अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर नवे तेथीची शोभा. आमचे वडील वैकुंठवासी तीर्थरूप बापू काय मला म्हणायचे, ज्ञानदेवाने त्रिपुटी रहित पाहता पाहणे दुरु सारुनिया या मूर्तीचं दर्शन घेतलं. आणि ज्ञानदेवांच्या मुखातून हे शब्द प्रगट झाले की त्या मूर्तीचं तेज केवढे. विज्ञान प्रगत होत चाललंय आणि विज्ञानामध्ये जास्तीत जास्त तरंग लांबीचे टेलिस्कोप आता काळाच्या ओघात तयार होत आहे. पण ते तेज मोजण्याचा टेलिस्कोप आज विज्ञानाला तयार झाला नाही. पण काही शेकडो वर्षानंतर देवाचं तेज मोजणारा ज्यावेळेस टेलिस्कोप तयार होईल, त्या टेलिस्कोप मध्ये सुद्धा ते तेज मावणार नाही, ही आम्हा सर्व भाविक भक्तांची भावना आहे. म्हणून हे जगत चालवणारा परमात्मा आहे. आज सुद्धा हे कोरोनाचं संकट आहे. ईश्वराची शक्ती किती अमर्याद आहे. ती अमर्याद शक्ती केवळ संतांना ओळखता आली. बाबा तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला
ओळखता येत. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले. भगवान अर्जुनाला सांगतात, ज्ञानदेव किती गोड भावना मांडतायत ज्ञानदेवीमध्ये, की सूर्य सुद्धा माझ्या शक्तीशिवाय चालू शकत नाही. नवे नवे तुकोबा सांगतात, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या शक्तीशिवाय हालू शकत नाही. असा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असलेला परमात्मा आमच्या भाविक साध्या भाविकांसाठी या पंढरी क्षेत्रामध्ये 28 युग उभा आहे बाबा. आणि या क्षेत्राचं महत्व अनंत अनेक संतांनी वर्णन केले. ऐसी चंद्रभागा ऐसी भीमा तीर, ऐसा विटेवर देव खोटे. त्रैलोक्यामध्ये असं आनंदमय भगवान परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कुठं पाहायला मिळालं नाही. आणि म्हणून ही पुंडलिकाने प्रारंभ केलेली वारकरी संप्रदायाची परंपरा, भगवान परमात्म्याची परंपरा, त्या परंपरेची आपण सर्व मंडळी पायिक आहोत. आपण भाग्यवान. महाराष्ट्र भूमीमध्ये आपला जन्म झाला आणि आपलं दैवत आराध्य पांडुरंग परमात्मा आहे. आदि शंकरापासून आलेली नाथ परंपरा सुद्धा बाबा ही विभिन्न नाहीये. ती सुद्धा पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करते. मी आधीच सांगितलं की आद्य वारकरी भगवान शिव आहे आणि ती परंपरा पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करते. म्हणून जगताचं कल्याण उद्धार करणारा परमात्मा, आशीर्वाद देणारा परमात्मा, तोच परमात्मा सकल परंपराचं मूळ आहे. संप्रदाय अनंत असतील भक्ती संबंधामध्ये, पंथ भिन्न असतील, पण सर्वांची सेवा, सर्वांची भक्ती आणि सर्वांचा उत्कर्ष करण्याचं सामर्थ्य या परमात्म्याजवळ आहे. आणि तोच परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये आहे. आपण प्रतिवर्षी आषाढी कार्तिकी भक्तजने येती व साधुजने येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करते, दर्शन हेळा मात्र तया वय मुक्ती. नामदेवराव किती गोड बोलतायत पहा. प्रतिवर्षी आणि आषाढी कार्तिकीची वारी. ज्ञानदेव तर सांगताय, माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुणी वेदिले. अंतःकरणात ज्ञानदेवांच्या या वारीचा भाव आहे. आणि ती वारी पंढरीतील परमात्मा पांडुरंगाची वारी. आणि म्हणून सर्व भक्त मंडळी या 2 महावाऱ्यांना पंढरी क्षेत्रामध्ये देवाची उपासना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, नवे नवे तर देवाशी आपलं हितगुज सांगतायत. गेलेला भक्त देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो, स्पर्श दर्शन घेतो आणि देवाच्या मुखाकडे पाहिल्यानंतर त्याच्याशी बोलतो आणि देव सुद्धा त्याच्याशी बोलतात. हे वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदायाचं बाबा. चोखोबाराय असतील, हे देवाच्या दरवाजातून देवाशी बोलत होते. सेना महाराज देवाशी बोलत होते, ज्ञानदेव देवाशी बोलत होते, तुकोबा देवाशी बोलत होते, पुंडलिकराय देवाशी बोलले, नामदेवराय देवाशी. ही परंपरा आहे आपली, की देवाकडे गेल्यानंतर देवाला आपलं हितगुज सांगायचं, आपले क्लेश सांगायचं, आपलं दुःख सांगायचं. आणि दुःख सांगितल्यानंतर, क्लेश सांगितल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याशी बोलतो, संवाद साधतो, आपल्याला आशीर्वाद देतो. आणि आशीर्वाद दिल्यानंतर आपलं जे दुःख आहे तर भगवान परमात्मा नष्ट करतो. म्हणून पंढरी क्षेत्र हे आनंदाचं क्षेत्र आहे. गेलेला भक्त दुःखी अंतःकरणाने गेल्यानंतर घरी येताना त्या आनंदाची ऊर्जा, सुखाची ऊर्जा घेऊन परत येतो. म्हणून ज्ञानदेव सुद्धा सांगतात, प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन ती लोक. पण कधी शक्य आहे म्हणले ज्ञानदेव, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन मायरा आपल्या. आपलं संतांचं भक्ताचं माहेर कोणतं आहे तर आपलं माहेर हे भूवैकुंठ पंढरी. आणि आपली आई कोण आहे? विठाई माऊली, म्हणजे श्री विठ्ठल पांडुरंग आपली आई आहे. म्हणून माहेर संबोधलं. आईकडे जशी लेक सासुराकडनं माहेरला येते आणि आपलं सुख आणि दुःख सांगते, आणि आई हिताच्या 4 गोष्टी सांगते. त्या जीवनामध्ये आपल्याला 4 गोष्टी सांगण्याचं केंद्र काय असेल
तर भूवैकुंठ पंढरी केंद्रे. म्हणून संतांना अभिप्रेत असलेला परमात्मा, निर्गुण परमात्मा सगुण रूपाने तिथं प्रकट झाला आणि त्याची सेवा, त्याचं नामस्मरण हीच आपली अनादी परंपरा आहे. सगुण दर्शन होतंय, चंद्रमागेमध्ये स्नान होते. फार गोड वर्णन नामदेवरायांनी केलं. दर्शने हेळा मात्र तया होय मुक्ती. मुक्तीसाठी मरायला लागत नाही बाबांनो. आपल्या धर्मामध्ये सांगितलं जातंय की काशीला जा, काशीला जर शरीर पडलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. पण नामदेवराय सांगताय की या पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही दर्शन घेतलं की तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणून तुकोबा सांगतात की मोक्ष प्राप्त करण्याची पहिली जर भूमिका काय असेल तर तुम्ही वारकरी व्हा. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. एकदा वारकरी झाले तुम्ही पंढरीचे की तो मोक्ष प्राप्तीचा अधिकार तुम्हाला अनायासे होईल. हे तुकोबा म्हणतात, मी बोलत नाही. पुंडलिका दिला वर करुणा कर विठ्ठले. हा वर जो आहे तो देवाने पुंडलिकाला दिलाय की पंढरी क्षेत्रामध्ये तुम्ही वारकरी म्हणून गेले. म्हणून ज्ञानदेवांनी वारकऱ्याची फार सुंदर व्याख्या केली. पहा, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखमा देवरू विठ्ठलाचा वारीकर. वारकरी हा शब्द ज्ञानदेव सांगतायत की वारीकर हा मूळ शब्द आहे. देवाची वारी करणारा तो वारीकर, आणि वारीकर या शब्दाचा अपभ्रंश वारकरी शब्द झाला. म्हणून आपलं सर्वस्व काया वाचा जीवे मने सर्वस्वे उदार, आपलं सर्वस्व ईश्वराला आपण देवाला अर्पण केलंय आणि अर्पण केल्यानंतर आपण देवाचा वारकरी होणार. आणि वारकरी झाल्यानंतर तुकोबा पुढची भूमिका सांगतात की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्ष आपल्या गाठोडीला आहे. आणि म्हणून ही परंपरा मोठी विशाल परंपरा आहे बाबा. भूवैकुंठ पंढरीतली सर्व शास्त्रकारांना, ग्रंथकारांना, धर्मसंस्थापकांना या देवाने वेड लावलं. पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांना सुद्धा पंढरी क्षेत्रामध्ये येऊन या देवाचं दर्शन घेऊन देवाचं वर्णन त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलं. नाथ संप्रदायाचे सर्व नाथ या भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेण्यासाठी येऊन गेले. उत्तरेतील सुद्धा सर्व संत महंत आचार्य या भूवैकुंठ पंढरीमध्ये या देवाचं दर्शन घेऊन गेले. त्यांच्या जीवन चरित्रामध्ये हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल. आपण ह्या प्रवचनमालेमध्ये विविध संतांचं देवाच्या संबंधाने, या सृष्टीच्या संबंधाने ज्यावेळेस वर्णन करणारे, जीवन चरित्र सांगणारे त्यावेळेस उल्लेख आपण हे पाहणारच आहोत. आपल्या या प्रवचनाच्या पहिल्या दिवशी ही भूमिका आपल्या मनामध्ये, अंतरंगामध्ये असली पाहिजे की वारकरी संप्रदाय जो उभा आहे तो सगुण उपासना आणि त्या सगुणाचं आणि निर्गुणाचं सुद्धा सगुण निर्गुण तुझे म्हणो. ज्ञानदेव सांगताय की निर्गुणही आम्हाला आणि सगुणही दोन्हीचं एकरूपत्व या पंढरीचे पांडुरंग परमात्म्यापाशी, आणि त्याचं नाम बीज आणि फळ हरीचे नाम. आम्ही नामस्मरण करणारा आमचा हा संप्रदाय. म्हणून ह्या संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की सगुणालाही स्वीकारले, निर्गुणालाही स्वीकारले आणि त्याच्या नामालाही स्वीकारले. या त्रिवेणी संगम जो आहे या सगुण, निर्गुण आणि नामाचा म्हणजे पंढरपूरचं वाळवंट आहे. जसं व्यापार युगामध्ये कृष्णचंद्र परमात्म्याच्या सान्निध्यामध्ये गोप गोपींनांनी यमुनेच्या तीरावर त्या वाळवंटामध्ये जो आनंद काल्याच्या स्वरूपाने उपभोगला, तोच आनंद चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटामध्ये हे सर्व भक्त भागवत अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने तोच आनंद कलियुगामध्ये सेवन करताय, प्राप्त करताय. ही भावना कुंडलिकाच्या माध्यमातून चालू झालेली आज पण 21व्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये विकार नष्ट करणारी भावना, वासना नष्ट करणारी भावना आणि निखळ आनंद प्राप्त करून देणारी भावना अंतरंगामध्ये पंढरीच्या वाळवंटामध्ये प्रगट होते.
आणि भावना प्रगटी करण्यासाठी काही करायला लागत नाही. पहा, पंढरी क्षेत्रामध्ये संतांच्या भक्तांच्या मेळ्यामध्ये आपण गेले, पडून राहीन तये ठाई उगाच संतांचे पाय. मला पूर्वसूरी लोकांचे एक वैशिष्ट्य आठवते की वारीमध्ये नवीन पद्धतीने हे माईक आला, लाऊडस्पीकर, आणि काही जुन्या वारकऱ्यांनी त्याला विरोध केला. पण नवीन पिढी आहे, समाज वाढला, त्यांना श्रवण व्हावं म्हणून तो माईक असावा असं सर्वांचं बहुमत झालं आणि तो माईक लावला. पण हे तुकोबांचं प्रमाण ऐकल्यानंतर एक वैशिष्ट्य डोळ्यासमोर येतं की ज्ञानदेव 12व्या अध्यायामध्ये सगुण भक्ताची उपासना ज्ञानदेव सांगताय. अर्जुनाचा प्रश्न आहे, देवा तुझी 2 रूप आहे 12व्या अध्यायाच्या प्रारंभी, सगुण आणि निर्गुण. 2 भक्त आहेत, सगुण आणि निर्गुण, पैकी कोणता उपासक तुला अत्यंत प्रिय आहे? देवाने पहिल्यांदा सगुण भक्ताची भूमिका सांगितली, मय्या आवेश मनोयमा. आणि ज्ञानदेवांनी त्याच्यावर भाष्य फार अलौकिक भाष्य केले. सर्वेंद्रिया सहित मज माझी सोनी चित्त, जे राती दिवो न म्हणत उपासित. निरंतर उपासना घडली पाहिजे. आणि 18व्या अध्यायामध्ये पुन्हा ही भूमिका मांडली, सर्वेंद्रियाच्या वृत्ती घेऊन या आपल्या हाती. या दोन्ही भूमिका ज्या आहेत, वृत्ती परमात्म्याशी तादात्म्य पावल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत वृत्ती साधनेमध्ये तादात्म्य पावणार नाही तोपर्यंत परमात्म्याचा आनंद आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि तीच भूमिका पडून राहीन ते ठाई उगाच संतांचे पायी. पहा तुम्ही, चित्त एकाग्र झाल्यानंतर किती सूक्ष्म आवाज असू द्या, तो आवाज तुमच्या कानापर्यंत निश्चित पोहोचतो. म्हणून पंढरीच्या वळवंटामध्ये वृत्ती स्थिर होती, एकाग्र होती, चित्त एकाग्र होतं आणि तो आनंद जो आहे, आविटा आनंद आपल्याला प्राप्त होतो. बाबांनी म्हणून गौरवशाली वैभवशाली वारकरी संप्रदायाची परंपरा बहु तेजाने पंढरीच्या वाळवंटामध्ये झळकते. आणि त्या गौरवशाली परंपरेचा आस्वाद आपण सर्व मंडळी घेतोय. वारीला जे येत नाहीत मंडळी, याचा अर्थ त्यांना सुद्धा या संप्रदायाबद्दल स्नेह नाही, त्याची प्रचिती नाही असं नाहीये. त्यांच्या व्यस्त जीवनमानामुळे त्यांना येता येत नाही. पण या पंढरी परमात्म्याचा त्यांच्या अंतर्गंगामध्ये ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. ही सर्व मंडळी त्या परमात्म्याचं चिंतन, हा केवळ महाराष्ट्रापुरता परमात्मा नाही, हिंदुस्थान नाही, समग्र जगताला व्यापून राहिलेला ईश्वर सगुण रूपाने प्रगट झालाय. त्याची भक्ती आपण सर्व मंडळी त्याच प्रेमाने आपण सर्व मंडळी करतोय. आणि हीच सेवा आपल्या जीवनामध्ये सदोदित पिढ्यानपिढ्या चालू राहावी, हीच वारीला गेल्यानंतर वारकऱ्याची खऱ्या अर्थाने भावना असते. पंढरीचा वारकरी वारी चुको निधी, हीच प्रार्थना आपण परमात्म्याला करूया. आणि आजच्या पहिल्या दिवसाचं पुष्प आपण प्रवचनाचे या ठिकाणी संपूया. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु कबीर साहेब की जय. सद्गुरु रामदास बाबा की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.